धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव विधी निषेध नेनती एकनिष्ठा धरोणी चित्ती पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्यांच्या भावा पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला शरणागत दिनार्थे परित्राण परायणे सर्वस्याते हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तद्वसन्नस्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः अतीत पंथानं तव च महिमा वाङ्मनसयो रतद्व्यावृत्यायं चकितमविदत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्य कतिविध गुणकस्य विषय पदे द्वरवाचिने पतितनमनकस्य न वचः जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा
नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी रूप स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोलते 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 गण गण बोलते गण गण गणात बोलते तीर्थाचे प्राशन करीता पदतीर्थाचे प्राशन करीता मुखी झाकले आजू मुखी झाकले आजू माय माऊली गजाननाने माय माऊली गजाननाने क्षणात पुसले आसू क्षणात पुसले शेगावी चला शेगावी चला आनंदात मायेरा समर्थाने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात ओला पुंडलिक वरदा श्रीमंत श्री आदि शक्ती मुक्ताबाई की जय विठाला 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 धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ तुझी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव प्रस्तुत प्रसंगी फक्त स्वर विठाला 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 धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत असे संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांच्या अभंग वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता शिवपमा दिलेली आहे असे देवमान्य संत संत मान्य संत जगतमान्य संत संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा चार चरणाचा संतांचं वर्णन महिम्याच्या अंगानं करणारा अभंग सेवेकरता निवडला आहे विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला या गोष्टीची जाणीव आहे की अधिक वेळ झालेला आहे. फार वेळ विस्तारामध्ये न घालवता अगदी ज्या निमित्तानं ही कीर्तन सेवा आहे, चाललेला सोहळा आहे, हा भक्ती महोत्सव आहे, मला असं वाटतं माझ्या समोर बसलेल्यांपैकी या संदर्भामध्ये कोणी अनभिज्ञ नाही. सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे. पण वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून सांगतोय, आपल्या या खारघर नगरीमध्ये अतिशय चांगल्या पर्व काळामध्ये नुकताच ज्ञानोबांचा समाधी सोहळा झाला, पुढे सोपान काकाचा समाधी सोहळा आहे. आणि अशा महाराष्ट्रीयन संतांच्या समाधी सोहळ्याच्या मध्ये चांगल्या पर्व काळामध्ये आपला सप्ताह सुरू आहे. आणि या महोत्सवामध्ये माझ्यासारख्या मुक्ताई फळावरच्या एका सामान्य कीर्तनकाराला मिळालेली ही कीर्तनाची सेवा, तृतीय दिनाच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. ज्यांच्या माध्यमातून आली ते आपलं सर्व सप्ताह समिती मंडळ, सर्व ट्रस्ट, विश्वस्त, सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, सर्व मंडळी, या सगळ्यांबद्दल कृतज्ञता, प्रेमभावना समर्पित करतो. ज्यांच्या संपर्कात या सेवेचा सुयोग आला ते आमचे हरिभक्तपरायण आदरणीय शिवाजीराव खारपे साहेब आणि त्यांचा संबंध मित्र परिवार. आणि या कार्यक्रमाला आज उपस्थित सर्व मान्यवर महाराज मंडळी, आदरणीय हरिभक्तपरायण पजई महाराज, मृदंगवादक माऊली महाराज पजई आहेत, आदरणीय गायनाचार्य शंकर महाराज इंगोले आहेत, दामोदर अण्णा महाराज इंगोले आहेत, जगन महाराज आगाव आहेत, संतोष महाराज मलकापुरे आहेत आणि अनेक सर्व कीर्तनकार मान्यवर उपस्थित, ज्यांच्या माध्यमातून आपल्या सप्ताहाला भरपूर असं सहकार्य होत आहे ते आदरणीय निलेश मनोहन बाविस्कार, त्याचप्रमाणे रंजना समीर कदम, सुनीता संजय मुळीक, मोहन बुजवडकर आणि संबंध दातृत्व मंडळी. या संबंध दातृत्व भावनेच्या चरणावरती मोठ्या प्रेमानं साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या लवकरात लवकर विषयाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल हार्मोनियम वादक आहेत सर्व ही मंडळी, अगदी चोपदारापासून ज्यांची ज्यांची सेवा या सप्ताहामध्ये आमच्या बरोबर आलेले आमचे बंधू हरिभक्त परायण स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये ज्यांनी आता नुकतंच आपलं अध्ययनाचं काम पूर्ण केलं ते लखन महाराज पाटील आहेत. सगळ्यांबद्दल प्रेमभावना समर्पित करतो. सज्जन हो, जगद्गुरु तुकोबर या अभंगाच्या द्वारा तुमच्या माझ्याशी संवाद साधताना फार गोड बोलतात. आजचा विषय संत आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा संत हा विषय तुम्हाला मला पटवून देण्याचं काम करतात. धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तिथी भाव. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातनं बोलताना संत जीवनाचा परिचय तुम्हाला मला करून देत आहे. मला असं वाटतं आपण गाथ्याचं निरीक्षण जर अभ्यासा करता नाही आणि भावपूर्ण चिंतना करता केलं तर आपल्या एक गोष्ट प्रकर्षाने अशी लक्षात येईल. काही ठिकाणी तुकोबर संत हा विषय चरित्राच्या आधारानं पटवून देतात, काही ठिकाणी तुकोबर संत हा विषय लक्षणाच्या अंगानं पटवून देतात आणि काही ठिकाणी तुकोबर संत हा विषय महिम्याच्या अंगानं पटवून देतात. सज्जन हो, वस्तूची सिद्धी होण्याकरता त्या वस्तू करता केलेली प्रतिज्ञा महत्वाची नसते, तिच्याकरता तुम्ही लावलेले लक्षणं महत्वाचे असतात. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तू सिद्धीर भवती किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धीर भवती. लक्षणाच्या द्वारा सुद्धा संत परंपरेचा परिचय दिसतो. अवजी अभंग वाचल्यानंतर संत असं नाव नाही, संत असा शब्द नाही, कितीतरी अभंग आहेत गाथ्यामध्ये. बघा आपण ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सप्तत्वे देव तया जवळी असे पापनासे दर्शनी काम क्रोधानाई चाली भूती झाली समता. कुठे संत हा शब्द? संत हा शब्द नाही. अनेक पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. संत नाव घेतलं नाही, संताच्या शब्दाचा उल्लेख सुद्धा केला नाही, पण वर्णन संताला सोडून नाही. किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धीर भवती. वस्तूची सिद्धी करून दिली ती लक्षणानं. काही ठिकाणी तुकोबरीने बघा काय महाराजांच्या अभंगांमध्ये गंमत आहे. अशा अनेक अभंग आहेत की ज्या अभंगामध्ये महाराजांनी फक्त संत जीवनातल्या घटना प्रतिपादन केल्या. ऊच नीच काही तिष्ठे भाव भक्ती दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी. पूर्ण अभंग बघा, यादीच्या यादी दिली महाराजांनी, सगळ्या संतांची नाव घेतली
आणि परमात्म्याची आणि संताची एक रूपता चरित्राच्या आधाराने तुकोबरांनी त्या अभंगांमध्ये दिली. पण काही ठिकाणी तुकोबरांनी संत हा विषय महिमेच्या अंगाने पटवून दिला. कोण आहे संत? कोणालाही संत म्हणणारा वारकरी पंथ नाही, वारकरी संप्रदाय नाही. विठ्ठल 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 आपल्याला वाटतंय हो संतांचं बोलणं मनोरंजन, पण संतांचं बोलणं मनोरंजनातलं नाही. बऱ्याचदा कीर्तनामध्ये विनोद असावा, ठीक आहे, आपण मी त्या मताचा माणूस आहे. पण काही काही लोक कीर्तनाच्या आधी जाताना महाराजांना म्हणतात, महाराज तुमचा अभंग बाजूला राहिला तरी चालेल, फक्त आम्हाला जरा बरं वाटू द्या. अरे इथे केलेली चुकी जर पोलीस स्टेशन मध्ये कोणी त्या चुकीचा जाब विचारणार असेल तर महाराष्ट्रातला कीर्तनकार ज्यावेळेला नारदाच्या गादीवरती येतो त्यावेळेला या कीर्तनकाराने केलेल्या कीर्तनाचा हिशोब विचारणारा सुद्धा पुढे कोणीतरी आहे. जगद्गुरु तुकोबारासारखा महात्मा दरवाजा अडवणारा आहे. बाबा रे, माझ्या अभंगाचा विचार, माझ्या अभंगाचा प्रपंच काय केला तू त्या खारघरमध्ये जाऊन, असं विचारावं लागेल महाराज. आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय उत्तर देता होशील तू, काय द्यायचं पुढे त्यांना, काय सांगणार. अनेक यातना यम करवील कोण सोडवील तेथे तुझला. तिथं सोडवणार कोणी नाही महाराज, कोणी नाही. कुठलाच आमदार उद्धाराला उपयोगाला येत नाही, कुठलाच खासदार उद्धाराला उपयोगाला येत नाही, कोणी नाही. तो का म्हणे तुझं सोडवे ना कोणी, परमात्म्याशिवाय कोण हाताला हात देणार आहे हो, कोणी सुद्धा येत नाही महाराज. सगळे जिथं आहे तिथे. चला, तो स्वतंत्र मुद्दा आहे, स्वतंत्र विषय. पण मला असं वाटतं प्रत्येकाला हिशोब द्यावा लागेल. प्रत्येकाला केलेल्या कर्माचा हिशोब प्रत्येकाला जर द्यावा लागत असेल तर तुकोबरे म्हटले, मी हा वाणीचा प्रपंच, ही गाथ्याची निर्मिती, ही अभंग रचना का केली याचं उत्तर देऊन जातो. म्हणजे पुढे तुमची गफलत होणार नाही. का बोललो मी? बऱ्याचदा वाटतं हे करमणूक. एका म्हातारीने आपल्या नातवाला कळेवरती घेतली. छोटासा नातू, 2-3 वर्षाचं पोरग ती नातवाला घेऊन बस स्टँडला गेली. आणि बस स्टँड वरती गेल्यानंतर त्या कंट्रोलर कडे गेली आणि त्यांना विचारायला लागली, म्हटले भाऊ, तुम्हाला आमच्या विदर्भाच्या भाषेत सांगतो बरं का जरा. भाऊ म्हटले, बोला ना आजी. पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या किती वाजेला सुरू होतात? तो म्हटला, आजी पहिली गाडी सकाळी 7:30ला आहे. बरं बरं बरं, 7:30ला आहे का? मग म्हणे 8:30ला आहे, पुढे 9:30ला आहे, परत 11:30ला गाडी आहे, परत 2:30ला गाडी आहे, 5:30ला गाडी आहे, संध्याकाळी 7:30ला आहे. तुम्हाला रात्रीचा प्रवास करायचा असला तर 9:30ला गाडी आहे, शिवनेरीने जायचं असलं तर परत 11ला आहे. हे इकडून जाणाऱ्या झाल्या, तिकडून येणारे. तो म्हणे, आजी तिकडून येणार पण पहाटे 5 वाजेपासून गाडी, 5ला आहे, 7ला आहे, परत 9ला आहे. या विठ्ठल विठ्ठल या पुढे या. खर तर वारकरी विचारावरती प्रेम करणारी माणसं या शहरामध्ये सुद्धा आहेत. मी ज्यावेळेला शिवाजीराव खारपे साहेबांची संवाद साधत होतो त्यावेळेला खापरे साहेब, शिवाजीराव खापरे साहेब, त्यांच्याशी बोलत असताना किती मनुष्याला तळमळ आणि वारकऱ्याबद्दल आदर असू शकतो निश्चित लक्षात येतं. अहो, या संस्कृतीला, या वाटचालीला, या परंपरेला तुम्ही आम्ही जर जोपासलं तर ठीक आहे, नाही तर येणारा काळ मोठा विचित्र आहे महाराज, भयानक परिस्थिती. तसंच ठाण्यामधलं आमच्या आवडीचं नेतृत्व, आमचे सुरेश माने काका, ते पोलीस मध्ये आहेत पण स्वतः वारकरी आहेत. म्हणजे दिवसा सरकारी आणि रात्री वारकरी. म्हणजे संतोष बाबा जाधव आहेत, अशी अनेक मंडळी आहेत. ती ठाण्यावरून कीर्तनाला आली. चला विठ्ठल विठ्ठल. जाणाऱ्या गाड्या ऐकून समाधान झालं नाही म्हातारीचं. ती म्हटली, तिकडून येणाऱ्या सांगा. काही नाही म्हटले, सकाळी 5ला आहे, 7ला आहे, 9ला आहे, 11ला आहे. कृपया मी जे सांगतो या टायमिंग वरती कोणी प्रवासाला निघू नका, कारण मी जे येतोय बोलतोय ते ओघा भरपूर गाड्या. ती आजी म्हटली, भाऊ यातल्या सुपर किती आहे? तो म्हणे, आजी 10-15 असतील भाऊ सुपर. तुम्हाला जायचं कुठे? ती म्हातारी म्हटलं, मला जायचं नाही. मग तुम्हाला गाड्या का विचारते? काय नाही रे म्हणे, बाबा तू माझ्याशी बोलला का माझा नातू शांत बसतो एवढ्या करता, दुसरं काही नाही. म्हातारीच्या दृष्टीनं जरी ते ठिकाण मनोरंजनाचं वाटत असलं, करमणुकीचं वाटत असलं
तसा बऱ्याच लोकांना श्रवण करत असताना माध्यम जरी मनोरंजनाचं वाटत असलं, एखादा विनोद ज्यावेळेला कीर्तनकार करतो त्यावेळेला त्या विनोदापुरतं क्षेत्र जरी हे वाटत असलं तरी तुकोबार एका ठिकाणी बोलून जातात, हितावरी यावे हितावरी यावे हितावरी ऐशा बोलिलो या भावे ऐशा बोलिलो या भावे तुमचं रंजन व्हावं म्हणून नाही, आमचा काही भरपूर फायदा व्हावा म्हणून नाही, तुम्हाला बरं वाटावं म्हणून नाही, तुमचं बरं व्हावं म्हणून गाथा आहे. बरं वाटण्याकरता अनेक माध्यम आहेत महाराज, पण बरं व्हावं म्हणून तुकोबारे म्हटलं मी बोलतो, तुम्ही ऐका. संत जीवनाचा परिचय जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला मला करून देत आहे. ज्याला मानवी जीवन कळसाला पोहोचवायचं असेल, पूर्णत्वाला न्यायचं असेल, त्यांना जीवनामध्ये आदर्श संत विचाराचा ठेवावा. कुठली आपली गफलत होत नाही, आपली फसगत होत नाही. जीवनामध्ये कोणीतरी आदर्श पुरुष लागतो ना, समोरचा कोणीतरी जाणारा लागतो ना. हा प्रवास करायचा आहे, ही मजल पार करायची, सर करायची ही टेकडी, सर करायचा हा पर्वत, नाही तर दोराच्या आधारे पर्वत चढला आणि पावलासाठी केला अपघात. भल्या माणसा मोठ्या मेहनतीने डोंगर चढतोय आणि विचाराची कास जर तुझ्या जीवनामध्ये नसेल, कुणी आदर्शवत पुरुष नसेल, संत चरित्र तुला माहिती नसेल, संत जीवनाचा अभ्यास तुला नसेल, अर्थात संत परिचय तुला नसेल, तर पावलासाठी केला अपघात. तुझा अपघात होऊ शकतो आणि एकदा झालेला अपघात पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम, हे राहट गाळगाय. ऑक्टोबरचा पेपर गेला का मार्चला बसावंच लागतं, हे त्रिकाल बाधित सत्य आहे. तसं तुम्ही एकदा पास जर व्हायचं असेल ना, तर संत जीवन संत चरित्र अभ्यासात वाटतं सगळ्यांना पूर्णत्वाला जावं, पण कोण जाते. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा असं म्हणतात, युद्धाचं रणशिंग ज्या वेळेला फुंकलं जातं त्यावेळेला हजारो योद्धे करते त्या रणशिंगाच्या आवाजावरती, त्या शंखनादामध्ये उड्या घेतात. आपलं बल, आपली युक्ती, आपली युद्धातली ती पावर, ती शक्ती दाखवण्याकरता, शस्त्र चालवण्याची चतुराई दाखवण्याकरता अनेक लोक प्रयत्न करतात. पण अनेक लोक प्रयत्न जरी करत असले तरी विजय सगळ्यांचा होतो का? विजय हा एखाद्याचाच होतो. काय गोड भाषा आहे मौलींची. विजय श्रियेच्या पाठी एकुची बैसे ज्ञानोबा म्हटलं. युद्ध करणारे किती हे मी पाहत नाही, ज्याच्या गळ्यात विजयाची माळ आहे त्याला बघा. एकुची बैसे, तो एखादाच विरळ आहे. तुकोबार यांनी सिद्धांत हाच मांडला, फक्त उदाहरण बदलवलं. आपण आंबे खातो, कधी लागतो रे बाळा आंब्याला मोहर? उन्हाळ्यामध्ये. अगदी छोटे छोटे पोरं सहज सांगू शकतात, उन्हाळ्यामध्ये आंब्याला मोहर लागतो. हल्लीच्या पोरांना आंबे उन्हाळ्यात येतात हे माहिती नाही, आंबे बाजारात येतात हे माहिती. मला असं वाटतं त्यांचं बालपण फार चांगलं आहे, ज्यांनी स्वतःच्या शेतामध्ये जाऊन आंबे खाल्ले. आता ते नाही. आता पोराचं बालपण हरवण्याचं पाप जर या जगामध्ये कोणी करत असेल तर मुलाचे मायबाप करत आहे. मुलांना खूप शिकवा, खूप मोठं करा, पण सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन एक विनंती करतो, तुमच्या गोजीरवाण्या बालकांचं बालपण हरवण्याचं पाप करू नका, नाही तर आयुष्यभर रडावं लागेल. गेलेलं वय परत मिळत नाही बरं का. पोरांना खेळू द्या, खेळू द्या. अरे आम्ही खेळलो, कोण खेळतंय आता? दिसतंय पोरं खेळताना? नाही दिसत. म्हणून बालपण हरवू नका होते. पाठीला ओझं शिकवा भरपूर, चला आपल्याला त्याच्याबद्दल चिंतन करायचं नाही. पण काळ बदलला. आता आंबे, आई म्हणायची ना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुला भरपूर आंबे खायला देईल, बघ बघ आंब्याला मोहर लागलाय, पण तू मे महिन्यापर्यंत शाळेत जा. त्या आंब्याचा मोहर पाहून 2 महिने पूर्व शाळेत जायचे. मग आंबे खायला भेटतील, आंबे खायला भेटतील, आंबे खायला भेटतील. आता नाही, आता काळ बदलला. प्रामाणिकपणानं सांगा, आता कार्तिकाचा महिना झाला,
मला आठवतो मी लहान होतो त्यावेळेला कार्तिकीच्या महिन्यात एका दिवशी 5-5, 7-7 वासुदेव दारात यायचे, दान पावले. आणि वांदळे म्हणायचे, वासुदेव म्हणायचे, पांगुळ म्हणायचे, मुका म्हणायचे, जोगी म्हणायचे, गवळणी म्हणायचे. या कार्तिक महिन्यात एक तरी दान पावलं तुमच्या दारावर दिसलं? कोणी नाही. सांगावं सुद्धा कोणाला वाटत नाही, ऐकावं सुद्धा कोणाला वाटत नाही. तेव्हा सकाळी उठल्या उठल्या आवाज यायचा दारावर, वासुदेव करीतो पेरा तू अद्यापी का निदसुरा, सावध होई रे गवारा भज भज तू शारंगधरा. वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा, वियाला पुरुषार्थ तो का वाया दवडावा, काया वाचा म्हणी करुणी मुरारी ओळगावा, पुरते एकादशी करुणी परलोक ठाकावा, ओम नमो भगवते वासुदेवाय. असं म्हणायचा तो 2000 मध्ये पॉलिसी, त्या 2025 मध्ये LIC ची पॉलिसी, LIC चा हप्ता आपल्या घरामध्ये किती प्रॉफिटचा येईल याचा विचार तुम्ही करताय, जरूर करा. पण जरी करणे असेल गोड शेवट गा, आयुष्याचा शेवट गोड करायची सुद्धा पॉलिसी काढून घ्या. काही थोडा बहुत लाग पाठ करा, भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट. जरी करणे असेल आयुष्याचा शेवट गोड करायचा असेल तर ही पॉलिसी काढावी लागते. त्याच्याशिवाय उद्धार होत नाही, शेवट गोड होत नाही जीवनाचा. किती सांगायचं, आता कोण भेटतंय? अहो त्याच्याही आधीचा काळ बघा, घरी तर सोडा, शेतात सुद्धा लोक चांगला ऐकायचे. चल रे सरजा चल रे राजा, बिगी बिगी डोलान गाव मोटारचे गाणं ऐकायचो की नाही मी. आता तुमच्या शहरात माहिती नाही आम्हाला, सकाळी उठल्या उठल्या तर जर कीर्तनावर उशिरा घरी गेलो तर 7 वाजेला सुद्धा गावात आवाज येतो, 200 रुपयाला 50 ग्रॅम. काय केस, तू केस घेणार सकाळीच व्यवहार चालू करतो. बरं झालं आपले चालत नाही, हे तर कमालीच्या बाहेरचा विषय. सुरुवात कुठून काय, म्हणजे तांब्यावाला गेला, सोन्यावाला गेला, पितळ गेलं, काळामध्ये तफावत बदलत सगळं होत चाललं. त्याच्यामध्ये आंबे कुठं मिळतात आणि काय, तो चिंतनाचा विषय पुराण करता राहिलाय. पण त्या बाळाने गोड सांगितलं, आंब्याला उन्हाळ्यामध्ये मोहर लागतो. तो उन्हाळ्यामध्ये मोहर लागला आंब्याला की आपण पाहतो आता आंबे येणार. पण खरंच सांगा, अगदी प्रामाणिकपणानं जितक्या प्रमाणात आंब्याला मोहर लागतो तितक्या प्रमाणात फळ येतं का? नाही येत. त्यातले लागलेले अर्धे तर गळून पडतात. काही छोट्या छोट्या कैऱ्या होतात तशाच राहतात, काहीला पोपट चोचा मारतात, आणि काही क्वचित असे फळं आहेत की जे त्या झाडाला पिकतात. त्याला काय म्हणतात? पहाड. म्हणजेच पाडाला पिकला आंबा. वा, तुम्हाला पहाड आहे सगळ्यांना. पाडाला पिकला आंबा आपण त्याला पहाड म्हणतो, काही भागामध्ये त्याला शाख म्हणतात. तुकोबर असं म्हणतात, मोहराईसी फळे आळदे काही गळती, परिपक्व दशे थोडी जाते. अहो, पिकलेल्या अवस्थेपर्यंत जाणारे आंबे फार थोडे, सगळ्यांना ते सौभाग्य मिळत नाही. तसं मानवी जीवन सगळेच जगताय, पण संत जीवनाचा अभ्यास करून, संत परिचय आत्मसात करून परमात्म्यापर्यंत पोहोचणारे थोडेच शाख, थोडेच पहाडाला लागलेले आहेत, थोडेच विजयाला पोहोचलेले आहेत. महाराज, जर विजय जीवनामध्ये प्राप्त करायचा असेल, ज्ञान संपादन करायचं असेल, जीवन कळसाला पोहोचवायचं असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे? संत जीवनाचा परिचय केला पाहिजे. काय परिचय त्यांच्या जीवनाचा? धन्य भावशील. कोणालाही संत म्हणणारे तुकोबर आहे. करीसी तरी देवा करी माझे सुखे, परिमी त्यासी मुखे न म्हणे संत. अरे काय वाटोळ करायचं माझं कर, पण कोणालाही संत म्हणण्याच्या भानगडीमध्ये मी पडणार नाही. नाही, म्हणूच शकत नाही मी त्याला संत म्हणतो. कोण? धन्य भावशीळ. जे भावशीळ आहेत ते संत आहेत. सज्जन हो, पहिलंच विशेषण महाराजांनी या अभंगामध्ये संतांना भावशीळ शब्द लावला. भावना ज्यांच्या नाटकात नाही, भावना ज्यांच्या स्वभावामध्ये, ते धन्य. विठ्ठल विठ्ठल खर तर
क्षेत्र भावनेचं आहे, हे क्रियेचं नाही। तुम्ही ती क्रियेनं काय करता याला फार महत्व नाही, ती क्रिया करत असताना तुमची भावना काय म्हणते याला अत्यंत महत्व दिलेलं आहे वारकरी संप्रदायात। त्या भावनेमध्ये तुम्ही जगला पाहिजे, त्या भावनेच्या दृष्टीने तुमचं जीवन असलं पाहिजे। संत जीवनामध्ये भावना नाटकात नाही, भावना स्वभावात आहे। नाटकातली भावना वेगळी आणि स्वभावातली भावना वेगळी। कीर्तनाच्या वेळी रडे पडे लोळे तुकोबारांचं प्रमाण आहे, प्रेमाविन डोळे गळत हाती। तुम्हाला रडवण्याकरता मी जर एखादा भावनिक विषय लावत असेल तर तुकोबारा म्हटले माझ्या मनाला नाही आहे, तुम्हाला नाही आवडत तो। लोकांना रडवण्याकरता जसर सहज झालं हरकत नाही, पण त्याचं निमित्त हे असेल, ज्याने सत्याचा वोकसा काढिला, असत्य तृण फुटा भरिला, खोटं हृदयातून काढलं, खरं हृदयातून काढून टाकलं, सगळंच सगळं खोटं भरलं, चाललाय समाजापुढचा प्रवास। नाही आवडत मला तो।